कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि आरोग्य सभापती शीतल यादव यांनी आज सावर्डे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देऊन पाहणी केली। या भेटीदरम्यान गेल्या 3 महिन्यांपासून केंद्रातील शवविच्छेदन कक्ष बंद असल्याचं वास्तव समोर आलं। या गंभीर प्रकाराबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत हा कक्ष तात्काळ सुरू करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। हातकणंगले तालुक्यातील सावर्डे आणि परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या आरोग्य केंद्रात काही त्रुटी असल्याच्या तक्रारी होत होत्या। त्याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती शीतल यादव यांनी आज दुपारी अचानक या केंद्राला भेट दिली। त्यावेळी या केंद्रातील शवविच्छेदन कक्ष सुमारे 3 महिन्यांपासून कुलूप बंद असल्याचं आढळलं। केंद्र बंद असल्यामुळे मृतदेहाचं विच्छेदन करण्यासाठी नातेवाईकांना इतरत्र धावपळ करावी लागतेय। दरम्यान आरोग्य सेवेत कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही। शवविच्छेदन केंद्र तातडीनं कार्यान्वित करून त्याचा अहवाल सादर करावा अशा स्पष्ट सूचना सभापतींनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या। यावेळी यादव यांनी केंद्रातील इतर विभागांची औषध साठ्याची आणि रुग्ण सेवेचीही बारकाईनं तपासणी केली। सध्या सुरू असलेल्या आरोग्य सेवेचं कार्य समाधानकारक असलं तरी त्यामध्ये आधुनिकता आणि तत्परता आणून नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याचे निर्देश त्यांनी दिले। या भेटीवेळी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ आणि शिक्षण सभापती प्रवीण यादव, पंचायत समिती सदस्य मोहन पाटील यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।